इंग्रज आळलेला झालायस तू. क्या बोला तूने? इंग्रज जाळलेला? आता तू फक्त मराठीमध्येच बोल. आर यू ट्राइंग टू चॅलेंज मी? नॉर्मल मराठी बोलायला सांगितलं तू तर राजे महाराजांच्या काळात. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर ब्लॉग. मी तर थोडी झोपून उठली. जवळ जोडीची ट्रेल आहे, व्हेरी स्मॉल ट्रेल बट आय हर्ड इट्स व्हेरी ब्युटिफुल. असा व्ह्यू आहे आजचा. हे योगेश हे बघ काय आहे. आम्ही लहानपणीच बोर्डिंग वरून पाणी आणायचं. वाव, हे बघा गाईस, ब्युटिफुल. इनफॅक्ट मागे पण बघ, सच अ ब्युटिफुल व्ह्यू. मराठीमध्ये बोल ना जरा. बोलतोस की मराठी मी? नाही बोलत आहे. इंग्रज आळलेला झालायस तू. क्या बोला तूने? इंग्रज जाळलेला हा. म्हणजे इंग्रजांनी जाळलेलं? नाही, जाळलेला म्हणजे तुझ्या आत्म्यामध्ये सगळं इंग्लिश इंग्लिश गेलेलं आहे. आता तू फक्त मराठीमध्येच बोल. आर यू ट्राइंग टू चॅलेंज मी? येस, आय एम. अभी मजा आएगा ना भिड़ो. राणी साहेबा, आम्ही हा विडा उचलतो आता. विडा? हो, प्रचंड मच्छर आहे तिथं, डास आहे तिथं. तुझ्या मागे तर 10-12 डास आहेत योगेश. हो, माझ्या मागे खूप मोठा डास आहे. हे वाक्य तुम्ही स्पष्टपणे बरोबर बोललेलं आहात. कदाचित ते खूप खुश आहेत, त्यांची राणी साहेबा इथं आलेली आहे. की त्यांची राणी साहेबा आलेली असल्यामुळे त्यांना असा आनंद होतो, अरे आमची राणी आली, आमची राणी आली. तुझ्या हा व्ह्यू कसला भारी दिसतोय बघ. तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज भासली होती का? नव्हती भासली तुमच्या सहकार्याची गरज. तुमच्याकडे तुम्हीच आला योगेश. तुमच्याकडे तुडून जात तुडून नव्हतं. करत मागे. आम्ही तुमच्या तुम्हाला बोलवलं पण नव्हतं. तुमच्याकडे चालवलंही जात नव्हतं. गुडघ्यावर रांगत आलोय. साईडला राहिलेलं बरं आहात. मच्छर मारलं त्याला. तुझ्याच आजूबाजूला जास्त आहेत. असं म्हणतात, ज्यांचं रक्त गोड असतं त्यांना जास्त डास चावतात. हा, तुझं रक्त गोड आहे. मला तर माहित नाहीये, मी तर पित पण नाही. पानसट जोक मारणार होता, मला माहिती आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. धर पडायच्या आधी आपण घरी जाऊ. चिंता नसावी राणी साहेबा, सूर्य मावळण्यास अजून वेळ आहे. या देशामध्ये रात्री 9 वाजता सूर्य मावळतो, सो काळजी नसावी. तुम्ही आम्हाला व्यवस्थित घरी पोहोचवाल? हो, आम्ही तुम्हाला पोहोचवू, काळजी करू नका. घरी बोलले मी, घरी. राणी साहेबा पधार रहे हो. चला. नॉर्मल मराठी बोलायला सांगितलं तू तर राजे महाराजांच्या काळामध्ये गेला. नाही, आपलं असं झालं तर बोल ना की मराठीमध्ये बोलायचंय. मग प्राचीन कालीन मराठी किंबहुना अजून कुठली मराठी असं आपलं काय स्पष्टपणे बोलणं झालेलं नव्हतं. हो, सो झालं असं की पुन्हा एकदा मी ते यंत्र सुरू करायचं विसरलेलो आहे. म्हणजे तुम्ही हागला परत. तुम्ही हागला. आम्ही चेक करतोय तुम्ही हुशार आहे का नाही. पुन्हा एकदा इंग्रजी शब्द वापरला तुम्ही. सगळ्यात जास्त शब्द तुम्ही वापरता इंग्रजीचे, आणि बोलला ते आम्हाला. एवढा रिस्पेक्ट आम्हाला. आम्ही इकडे जाऊ का? मला वाटतं तो इथं असणार. पुन्हा एकदा मराठी शब्द न वापरता मी इंग्रजी शब्दाचा वापर केला. काय अडचण काय आहे तुमची राणी साहेब? तुम्हीच आमची अडचण आहे. आज प्रातःकाळी राणी साहेबांनी त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या घेतलेल्या नाहीयेत, कशाला बोलते तसं? गोळ्या घेतल्या आणि गोळ्या न घेतल्यामुळे सायंकाळ झाल्यामुळे थोडा थोडा राणी साहेबांवर तो परिणाम दिसू लागला आहे. पण चिंता नसावी, उद्या सकाळपर्यंत राणी साहेब परत नॉर्मल होतील. किंबहुना पोटात थोडं अन्न गेलं हा. तरीही राणी साहेब थोडा मस्त शांत होऊ शकतं असं मला वाटतं. मच्छर एक नाही. लहान चढ चढल्यामुळे राणी साहेबांना दमछाक झालेला आहे. धमचाक झालेला. कुठं आणतो एवढं? त्यामुळे राणी साहेब विराजमान केलंय राणी साहेबांनी या दगडावर, त्यांच्या आसनावर. मी बसली आहे ना. तुमच्याच मुखामध्ये इंग्लिश शब्द साचलेले आहेत राणी साहेब. साथ- आमच्या मुखात इंग्लिश शब्द असे कधीही बाहेर येत नाही. तर आम्हाला स्वतःहून इंग्रजी बोलायची इच्छा होत नसते, तोवर आमच्या मुखातून इंग्लिश शब्द बाहेर येत नसतात. मग तुम्ही आता इंग्रजी बोलणारच नाही?
मग तुम्ही जिथे कामाला जाता तिथं मराठीत बोलणार का तुम्ही? मग ते तुम्हाला ढकलून लावतील दरवाजाच्या बाहेर टक करून. चल मार्गस्थ होऊया. मार्गस्थ होऊया. मार्गस्थ नाही, ते मार्गावरती जाऊया असं आहे. त्यालाच मार्गस्थ होऊया म्हणतात. तुमची मराठी थोडी कच्ची आहे. युअर मराठी इज गे, इट इज नॉट स्ट्रेट. मराठीच घे. सुसुब Sorry. सुसुबंबर. बंबर बंबर बोला बंबर लाईन. म्हणून त्यावेळेला दमलेली असते त्यावेळेला तू माझा व्हिडिओ काढत असतो. म्हणून व्यायामाची सवय असली पाहिजे हा, मनुष्याला. मी ज्यावेळेला दमते ना त्यावेळेलाच तुला व्हिडिओ काढत असतो. कारण तुला हे दाखवत असतं की मी एक्सरसाइज नाही करत आणि मला दम भरतो. पण तुझे एवढे मोठे मोठे पाय टाकत असतात असे, एवढे मोठे 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 फास्ट 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 चालायचं आणि मी अशी चालणार. कारण मी छोटी, मी अशी चालणार आणि तू असं. मग मला दम भरणारच ना. हा पांडुरंग हरी. मी आता घरी निघालो. छानपैकी थोडस पेटपूजा पण झाली. नक्की सांगा की मी दिलेला उचललेला वडा वडा वडापाव उचललेला वडापाव आता मी खाणार आहे. उचललेला विडा जो होता तो मी उचललेला वडापाव मी आता खाणार आहे. जो मी उचलला होता विडा मराठी बोलण्याचा विडा. तो मी पूर्णतः केला आहे की नाही केलंय याचं नक्की उत्तर द्यावे. सो प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब. सबस्क्राईब. आम्ही नवीन चॅनल चालू केलेलं आहे. सो आम्ही काही ब्लॉगर नाहीये. हा, जस्ट तुम्हाला दाखवतोय आमच्या आयुष्यात काय चालू आहे काय चालू नाहीये. छोटे छोटे गोष्टी. बाय.